राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाला आता 17 दिवस लोटले आहेत. मात्र अजूनही त्यांच्या मृत्यूचं गूढ कायम आहे. नुकतीच मुंबईमध्ये आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे अनेक शंकांना उधाण आलं आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. असं नेमकं काय म्हणाले रोहितदादा पवार? पत्रकार परिषदेत इतक्या शंका उपस्थित करण्यात आल्या, मात्र संशयाची सुई प्रफुल्ल पटेल यांच्याकडेच का बरं? विमानाचा मेंटेनन्स करणारी कंपनी खरंच पटेलांची होती का? अजितदादा पवार कारने बारामतीला जाणार होते, मात्र आयत्या वेळी ते विमानाने का गेले? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आणि खरंच हे प्रश्न खरे आहेत का, याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत टाइम्स डिजिटलमध्ये. नमस्कार, मी विभा. टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यांच्या निधनाला आता 17 दिवस लोटून गेलेत. तरीही त्यांच्या विमान अपघातानंतर दादा विमानात नव्हतेच, दादा परत येणार आहेत, अशा चर्चांना काटेवाडीसह संपूर्ण महाराष्ट्रात उधाण आलं होतं. मात्र DNA टेस्टच्या रिपोर्टनंतर हे उधाण आता थोडं शमलं आहे. मात्र त्यानंतर दादांचे पुतणे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आमदार रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार दादा बारामतीला येण्यासाठी कारने निघाले होते. मात्र 27 तारखेला उशिरा त्यांना पूर्व विदर्भातील एका नेत्याचा फोन आला. त्यांनी एक महत्त्वाची फाईल सही करून मगच जा असं सांगितलं आणि ती फाईल मंत्रालयातून घेऊन येईपर्यंत दादांना उशीर झाला आणि त्यांनी आयत्या वेळी विमानानं जाण्याचं ठरवलं. त्याचबरोबर अजितदादांचे निकटवर्तीय आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी हीच घटना मात्र प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेऊन स्मृती समारंभात जाहीरपणे सांगितली. या घटनेबरोबरच ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानाच्या मेंटेनन्सचा प्रश्नही अनेकांना सतावतो आहे. आणि आता प्रफुल्ल पटेल यांची स्वतःची विमानाचं मेंटेनन्स करणारी कंपनी असल्याचं समोर आलं आहे आणि असं पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार यांनी बोलून दाखवलंय. या सगळ्याच गोष्टीमुळे आणि आमदार रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यामुळे प्रफुल्ल पटेल आता संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा यावर शरद पवार यांनीही शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर घाईघाईने करण्यात आलेला सुनेत्रा पवार यांचा शपथविधी आणि दोन्ही राष्ट्रवादी कधीच एकत्र येणार नाहीत याबाबत आता आम्हाला प्रश्न विचारू नका असं प्रफुल्ल पटेल यांचं प्रसारमाध्यमांसमोरचं वक्तव्य, यामुळे या सगळ्याच घटनाक्रमाबाबत आता संशय सगळ्यांच्याच मनात घोळायला लागलेला आहे. तुम्हाला या सर्वाबद्दल काय वाटतं? रोहितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत केलेले हे आरोप खरंच खरे आहेत का? या सगळ्याबद्दल तुमचं मत नक्की काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.